शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आज नवी मुंबईमधील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये सरकार विरोधात आंदोलन, महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी विरोधात मोर्चाचं आयोजन, सुप्रिया सुळे, रोहित पवार, शशिकांत शिंदे, जयंत पाटील आव्हाड या आंदोलनामध्ये होणार सहभागी। गोपाळगड किल्ल्यासंदर्भात आता 15 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचा आदेश, मंत्री आशिष शेलार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना हे निर्देश। गोपाळगड किल्ल्याच्या मालकी आणि संवर्धनाबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश। गोपाळगडावरती मालकीचा दावा करणाऱ्या अय्याज मणियार यांचा माफीनामा, तर पर्यटकांसोबतच्या वादानंतर गोपाळगडाच्या मालकीच्या दाव्याची चर्चा, भावनिक अवस्थेमध्ये केलेलं वक्तव्य अयोग्य होतं, अय्याज मणियार यांचं हे वक्तव्य। दहिसर, बोरीवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव या परिसरामध्ये सकाळीपासून जोरदार पावसाची हजेरी, माहीम, माटुंगा, दादर परिसरात देखील पाऊस सुरू। मुंबई उपनगरामध्ये सकाळपासून पावसाची हजेरी, अंधेरीच्या काही भागामध्ये पावसाची हजेरी, तर दादर परिसरामध्ये ढगाळ वातावरण। वसई विरारमध्ये सकाळी अचानक पावसाची हजेरी, कामानिमित्त मुंबईच्या दिशेने निघालेल्या नागरिकांची तारांबळ, वातावरणात गारवा निर्माण झाला, त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला। जोरदार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलं, तर मान्सूनपूर्व पावसानं पाणी साचलं, नालेसफाईच्या कामांवर प्रश्नचिन्ह, अंधेरी सबवे परिसरात नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढण्याची वेळ। रत्नागिरी तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी, मेघगर्जनेसह जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाच्या सरी, उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा, परिसरामध्ये गारवाही पसरला, पावसामुळे शेतकरी वर्गात समाधान। पालघरमध्ये पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला, नागरिकांची गैरसोय, तासाभरानंतर वीजपुरवठा पूर्ववत, पावसानं हजेरी लावली, त्यामुळे वातावरणामध्ये गारवा। अरबी समुद्रात पावसाच्या ढगांची दाटी, मान्सून केरळच्या उंबरठ्यावर, पुढील 48 तास महत्त्वाचे, 8 ते 10 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्राच्या सीमेवर पोहोचण्याचा अंदाज। पुणे विषारी दारू प्रकरणी मृतांची संख्या आता 22 वरती पोहोचली, काल आणखी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, दरम्यान सीआयडीनं तैनात केलेल्या 10 पथकांच्या रडारवरती 100 मिथेनॉल कंपन्या। शक्तीपीठच्या विरोधात रोहित पवार रस्त्यावर उतरले, माढ्याचे आमदार खासदार कुठे लपून बसले, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते संजय पाटील घाटणेकर यांचा स्वपक्षातीलच आमदार खासदारांवर निशाणा। कांदिवली या ठिकाणच्या डहाणू करवाडी मेट्रो स्थानकाच्या लिफ्टमध्ये तरुणीचा विनयभंग प्रकरणी संशयित ताब्यात, मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध व्यक्त, मेट्रोच्या लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आणि सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करण्याची मागणी। मिथेनॉल विक्री करणाऱ्या रेक्स कंपनीमधील दोघांना देखील बेड्या, पुण्यातील विषारी दारू प्रकरणी सीआयडीची कारवाई, आरोपी योगेश वानखेडेला मिथेनॉल विक्री करणाऱ्या दोघांना सीआयडीकडून अटक। स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये आता आरोपी दत्ता गाडे विरोधात 87 जणांची साक्ष नोंदवली जाणार, पुढील सुनावणी 15 जूनला होणार, आरोपी दत्ता गाडेवर 52 दिवसांमध्ये 892 पाणी आरोपपत्र दाखल।